क्रोधान भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशत प्रणश्यती. गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो आणि भ्रमामुळे तुमची स्मृती नष्ट होते आणि स्मृती नष्ट झाली की बुद्धी हरवते आणि बुद्धी गेली की माणूस स्वतःचं नुकसान करत असतो. तुळा राशीसाठी सध्याची ग्रहस्थिती काय सांगते? गुरुचं गोचर भाग्य भावातून सुरू आहे. शनीचं गोचर षष्ठम भावातून आहे, तर रवी, बुध, शुक्र, मंगळ, राहू हे कुंभ राशीतूनच म्हणजे तुमच्या राशीसाठी ते पंचम भावातून गोचर करत आहे. तर ही रचना बुद्धी, निर्णय, कायदे, स्पर्धा, नशीब आणि कर्म यांचा खेळ दाखवते. आणि हा काळ जो आहे ना, तो भावनेपेक्षा एक स्ट्रॅटेजी महत्वाची ठरवणार आहे. म्हणून ह्या काळामध्ये काय होईल, नशीब तुम्हाला साथ देईल, पण तुमची तयारी असेल तरच. ठीक आहे, तो राशीसाठी संघर्ष तर आहेच आणि तो बऱ्याच जणांच्या आयुष्यात असतो, पण तुमची जिंकण्याची क्षमता जास्त आहे. भावनिक निर्णय महागात थोडे पडू शकतात. बौद्धिक शहाणपण, कागदपत्रे आणि तुमचा संयम हे तुम्हाला ह्या काळात फार महत्वाचे ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तो राशीचं भविष्य कसं असेल? सध्याची ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने आतून नक्कीच एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार करणारी आहे. पण तो कॉन्फिडन्स जो आहे ना, तो उतावळा नसून शांत, स्थिर आणि एक बेस असणार आहे. कारण की गुरु भाग्यभावात जात असल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होती की तुम्ही एकटे नाहीत. योग्य वेळी योग्य माणसं, योग्य सल्ला आणि तुम्हाला योग्य दिशा मिळत आहे. आणि अनेक तुळ राशीच्या व्यावसायिकांना या काळात असं जाणवतं की आधी अडकलेली कामं आता हळूहळू सुटत आहेत. डिसिजन मध्ये क्लिअरिटी येत आहे आणि मी हे हाताळू शकतो असा एक तुम्हाला आतून आत्मविश्वास तयार झालेला आहे. आणि हा आत्मविश्वास बाहेरून ओरडणारा नाहीये, पण आतून मजबूत आहे ना. त्यामुळे स्वतःवर शंका घेण्यापेक्षा आता स्वतःच्या अनुभवावरती विश्वास ठेवणं जास्त योग्य ठरेल. शनीचं गोचर 6व्या भावातून आहे ना, त्यामुळे हा कॉन्फिडन्स मेहनतीतून आलेला आहे. तुम्हाला लक मधून आले नाही. रोजचं काम आहे, शिस्त आहे, नियंत्रण आहे, तुम्ही नियम पाळता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही स्पर्धकांपेक्षा जास्त मजबूत बनत आहात. मार्केटमध्ये जे लोक बरं का शॉर्टकट घेत आहेत ना, रिस्क घेत आहेत ना, ते दिसायला पुढे असतील पण टिकणारे नाहीयेत ते. तुम्ही मात्र कमी गतीने काय होईना पण स्थिरपणे पुढे जात आहात आणि हे समजणं खूप महत्वाचं आहे. कारण की शनीचा कॉन्फिडन्स हा मी थांबलो तरी कोसळणार नाही असा असतो. आणि हा काळ तुम्हाला सर्व्हाइव्ह करण्याचा नाही तर आउटलास्ट करण्याची एक ताकद देतो. म्हणजे अजून एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी करून दाखवण्याची ताकद देतो. आता पंचम भावातून रवी, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू यांचे एकत्र गोचर तुमच्या बुद्धीला सतत ऍक्टिव्ह ठेवते. आयडियाज येतात, तुम्ही प्लॅनिंग करता, चांगलं करता, सुधारणा सुचवता आणि ह्यामुळे मग बिझनेसमध्ये एक चांगला फ्रेशनेस येतो. आपण अजून काहीतरी वेगळं करू शकतो असा आत्मविश्वास वाढतो. पण इथेच शहाणपणाची गरज आहे. राहू आणि मंगळामुळे काय होतं, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो. जसे की ही रिस्क घेतलीच पाहिजे किंवा हे मला पटकन जमेल. इथे लक्षात ठेवा बरं का, तुमची खरी स्ट्रेंथ ही आयडिया आहे, जुगार नाहीये. जेव्हा तुम्ही कल्पना कागदावर उतरवता, त्याचा अनालिसिस करता, नंबर चेक करता आणि मग निर्णय घेता ना, तेव्हाच तुमचा जो आत्मविश्वास आहे ना, तो कुठेतरी परखलेला असतो आणि मग निर्णय तुमच्या बाजूने जातो. हा काळ तुम्हाला हे शिकवतो की मोठा व्यावसायिक तो नसतो की जो सगळ्यात जास्त रिस्क घेतो, तर तो असतो की जो सगळ्यात कमी चुका करतो. कॅश फ्लोवर लक्ष ठेवणं किंवा पार्टनरशिपमध्ये थोडं क्लिअर अग्रीमेंट ठेवणं, टॅक्स आणि कॉम्प्लायन्स नीट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास आतून वाढवतात. कारण मग बिझनेस चालवताना भीती राहत नाही बरं का, ते पण लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असतं की काही बिघडलं तरी तुमचा पाया मजबूत आहे आणि हा कॉन्फिडन्स मार्केट समोर दाखवण्याचा नसून स्वतःला शांत ठेवण्याचा आहे. म्हणून एकूण जर पाहिलं ना, तर ह्या काळामध्ये तूळ राशीच्या व्यक्तींना जे व्यवसाय करतात ना, ते काही चुकीच्या दिशेने नाहीयेत. फक्त थोडासा स्पीड कमी ठेवा, निर्णय शहाणपणाने घ्या आणि ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवा. तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे, पण मेहनतीला साथही देत आहे. ते फक्त आळसाला साथ देत नाही. आणि आज कॉन्फिडन्स बिल्ड करायचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे प्रोसेसवर विश्वास ठेवा, स्वतःवर शंका घेणं थांबवा आणि उतावळेपणा तर टाळाच. त्यामुळे हा कॉन्फिडन्स टिकाऊ आहे आणि पुढच्या टप्प्यासाठी तुमच्यासाठी तो खूप योग्य ठरणार आहे. मग नोकरी करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक गोष्टी असतात. आता शनीचं गोचर षष्ठम भावात आहे, त्यामुळे जॉब मिळतो आणि ज्यांचा मिळाला आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी पण आहे. गुरु भाग्यातून गोचर करतो म्हणजे प्रमोशन, सपोर्ट फ्रॉम सिनियर्स ह्या गोष्टी घडतात. फक्त शत्रू आणि पॉलिटिक्स यावरती विजय मिळतो, पण थोडाफार त्रास होऊ शकतो. म्हणून सावधगिरी काय ठेवा. आता सध्याच्या महिन्यात तर रवी राहू योग तयार झाला, म्हणजे इगो क्लॅशेस किंवा तुमच्या बॉसशी किंवा पार्टनरशी वाद होतात.
म्हणून गुप्तपणे बोलणं किंवा ऑफिस पॉलिटिक्स हे टाळलं पाहिजे बरं का. मग तुम्हाला एक प्रॅक्टिकल सल्ला काय आहे, तुम्ही थोडं डॉक्युमेंटेशन स्ट्रॉंग ठेवा सगळ्याच बाबतीत. तुमचे काही ईमेल्स असतील, प्रूफ्स असतील, तर सगळ्याचे रेकॉर्ड ठेवा तुम्ही प्रॉपरली. आणि जॉब जरी तुम्हाला चेंज करायचं असेल तर घाई अजिबात करू नका. प्रॉपर अनालिसिस करून मगच निर्णय घ्या. आणि थोडं स्वतःचं स्किल अपग्रेड करायला वेळ द्या. कामही शांतपणे करा, कारण की परिणाम तुमच्या बाजूनेच जाणार आहेत. सांसारिक आणि वैवाहिक जीवन तर फार महत्वाचं आहे आणि त्यांची रास शुक्राची आहे बरं का. मग हा काळ तुमचं प्रेम तपासतो बरं का, प्रेम वाढवत नाही. पंचम भावातील राहू मंगळ हे जे योग आहेत ना, हे भावनिक अस्थिरता, संशय आणि क्षणिक अट्रॅक्शन वाढवत असतं. मन वेगाने धावतं बरं का, पण त्याच्यामध्ये स्थिरता कमी असते. आणि शुक्र सोबत असल्यामुळे इच्छा आणि जवळीक याची कमतरता तुम्हाला भासत राहते. त्यामुळे तुम्हाला काय होतं की बाहेरून सगळं ठीक दिसेल, पण आतून गैरसमज हे तयार झालेले असतात. आणि हे लक्षात घेतलं तर मग तुम्ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाही. आणि हाच तर खरा तुमच्यातला कॉन्फिडन्स असेल. विवाहित लोकांसाठी हा काळ बरं का सांभाळून बोलण्याचा आहे. आणि मोठी भांडणं ही छोट्या वाक्यांमधून सुरू होतात. आणि पंचम भाव सक्रिय असल्यामुळे काय होतं, मग जुने प्रसंग, जुने वाद, जुन्या तुलना तुम्ही केलेल्या असतात त्या पुन्हा डोकेवर काढतात. आणि ती चूक ग्रहांची नाही होती, ते प्रतिक्रिया तुम्ही कशी देतात नाही याच्यावरती परिणाम ठरतो. अहंकार ठेवू नका, त्यामुळे ताण वाढेल. आणि थोडे मागं जर हटून ऐकलं ना तर अनेक गोष्टी आपोआपच थंडवतात. त्यामुळे हा काळ तुम्हाला हे शिकवतो की नातं जिंकायचं नसतं, नातं टिकवायचं असतं. आणि ही जाणीव जर तुमच्यात आली की नाही, मग आत्मविश्वास वाढतो, घरामध्ये वातावरण शांत राहतं, स्थिरता येते. त्यामुळे ह्या काळात अट्रॅक्शन आउटसाइड मॅरेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे मुद्दामून सांगणं महत्वाचं आहे, कारण टेम्पटेशन म्हणजे प्रेम नाहीये, ती फक्त अस्थिरता आहे. आणि काही क्षणाचं अट्रॅक्शन जे आहे की नाही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचण आणू शकतं. आणि इथे कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर कंट्रोल ठेवणं. जे लोक स्वतःवरती ताबा ठेवत नाहीत ना, त्यांचा शुक्र जो आहे तो अत्यंत खराब होऊन जातो आणि मग कुठेतरी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हा काळ तुमची नैतिक ताकद तपासेल. आणि ती टिकली तर मग नातं अजून काय होतं, मॅच्युअर होत राहतं. त्याचबरोबर अविवाहित लोकांसाठी हा काळ सुद्धा कसा आहे, कमिटमेंट बाबतीमध्ये उशीर करतो बरं का. म्हणजे कसं की ओळख पटते, तुमचं बोलणं वाढतं, पण स्थिर निर्णय घेणं तुमच्यासाठी अवघड आहे जे लोक विवाह करू इच्छितात. कारण मन आणि बुद्धी एकाच दिशेने चालत नाहीयेत ना. त्यामुळे रिलेशनशिप सुरू करताना भावनेपेक्षा प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची मूल्ये, तत्व, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तपासली पाहिजे. फक्त केमिस्ट्रीवरती जर पुढे गेला ना तुम्ही, तर मग नंतर कन्फ्युजन वाढू शकते बरं का. आणि इथे संयम ठेवला तर मग योग्य व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे, जे लोक विवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी. एकूण काय आहे की हा काळ संसारिक सुख नाकारत नाहीये, पण त्याला शिस्त लावणं गरजेचं आहे ना. शांतपणा किंवा शब्दांची काळजी, जुन्या गोष्टी सोडून देणं आणि स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रणात ठेवणं, हे सगळं जर तुम्ही केलं ना तर नात्यांमध्ये मग स्टॅबिलिटी येते. कॉन्फिडन्स इथे ओरडून दाखवायचा नसतो, तो दिसतो तुमच्या वागण्यात, तुमच्या संयमात आणि तुमच्या निर्णयात. तेव्हा हा काळ तुम्हाला काही इमोशनली स्ट्रॉंगर बनवतो आणि तेच पुढे काळात तुम्हाला वैवाहिक आयुष्यात खरं भांडवल ठरणार आहे. हा काळ भावना नव्हे तर तुम्हाला मॅच्युरिटी मागत आहे. कोर्ट केसेस किंवा काही लिगल मॅटर्स असतात, सरकारी काम असतात ना, तर याच्यामध्ये काय होतं, आता शनीचं गोचर षष्टम भावातून आहे, तर कोर्ट केसमध्ये सुद्धा काही फेवरेबल आउटकम येऊ शकतात तुमच्या बाजूने. भाग्यात गुरुचं गोचर आहे म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला योग्य सल्लागार मिळेल, चांगले तुम्हाला लॉयर्स मिळतील, तुमच्यापर्यंत तुम्हाला मदत करतील, योग्य सल्ला देतील. फक्त कागदपत्र तुमची पूर्ण ठेवा, त्यात गहाळ राहू नका, शॉर्टकट टाळले पाहिजेत तुम्ही. आणि सरकारी कामात संयम ठेवा. काम होईल पण वेळ लागेल आणि कागद घाळ होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर अडकताल तुम्ही. लढा देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण नियम तर पाळले पाहिजेत ना. आता नुकतीच परीक्षा पण चालू आहेत. मग विद्यार्थ्यांचं कसं आहे की पंचम भाव हा हेवी कॉन्सन्ट्रेशन दाखवतो, पण आता पंचम भावातच असे 5 ग्रह आलेत म्हटल्यानंतर ते एकाग्रता डिस्टर्ब होईल. त्यामुळे काय होतं, मल्टीटास्किंगमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होऊ शकतं. पण त्यांना सल्ला असा की एकाच गोष्टीवर लक्ष द्या ना. तुमची परीक्षा असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील ना, मग त्यासाठी तुम्हाला मदत होईल. मोबाईल आणि त्याच्यामुळे होणार डिस्ट्रॅक्शन हे तुमचं फार नुकसानदायक ठरणार आहे सध्याचं. ह्याला कुठल्या ज्योतिषाची पण सल्ल्याची गरज नाही. हे साधा कॉमन सेन्स हे सगळ्यांना लक्षात येतो. थोडक्यात तुम्हाला बरं का, एक जाता जाता मी असं एक कटू सत्य सांगतो बरं का, की हा काळ तुम्हाला नशीब देतो बरं का, पण तो काही अंधविश्वास देणार नाही. तुम्हाला या काळामध्ये संधी पण दिली जाईल, पण तुमचा तो आळस अजिबात चालणार नाही. आणि चूक माफ करत नाही, पण प्रयत्नाला तुमचा हा काळ रिवॉर्ड देईल बरं का. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तीने ह्या काळात हिरो बनायचा विचार करू नये. प्लॅनर, स्ट्रॅटेजिक
आणि एक शिस्तबद्ध माणूस बनण्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. मित्रांनो, तो रास ही शुक्राची रास आहे आणि अशा व्यक्तीला नेहमी आल्हाददायक जीवन जगायला फार आवडत असतं. त्याच्यामध्ये गैर काही नाही, पण त्या गोष्टीमुळे आपल्या बुद्धीवरती एक धूळ चढू देऊ नये. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बुद्धीने एका अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्ही घेऊनच पुढे गेली पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये तर मी असं सांगतो की पंचम भावातून हे जे चाललेले ग्रह आहेत 5, त्याच्यामुळे उतावळेपणा तुमच्यामध्ये जास्त येऊ शकतो. कारण तो शुक्र जो आहे तो राहूच्या युतीमध्ये आहे. आणि मग एखादं कसं असतं की पुढे चाललेलं काम जे आहे ना ते थोडंसं आकसलं जातं किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फाटेही फुटत जाऊ शकतात. आणि हे नोकरीमध्ये पण तुम्हाला ऍप्लिकेबल आहे, व्यवसायामध्ये पण ऍप्लिकेबल आहे. याचबरोबर काही लोक विवाह करू इच्छित असतील तर त्यांच्या विवाहामध्ये सुद्धा स्थळ जमताना अशा गोष्टी ह्या घडू शकतात. त्यामुळे हे जी गोष्ट आहे ना ही सर्व क्षेत्रामध्ये लागू करणारे ग्रहयोग जे आहेत ना, हे पंचम भावातून तुळ राशीसाठी सुरू झालेले आहेत. आता एक लक्षात घ्या की तुळ राशीसाठी जर काही उपासना करायची असेल तर जास्तीत जास्त तुम्ही देवीची उपासना करा. ती देवी तुमची कुलदेवी असेल किंवा लक्ष्मी असेल किंवा दुर्गा असेल, दुर्गा माता असेल, कोणतीही तुम्ही उपासना करा, पण ती देवीची उपासना असेल. आणि जर तुम्हाला देवीच्या मंदिरात जाणं जमलं नाही तर नक्कीच तुम्ही गोमातेची उपासना करा. ती सुद्धा सर्व देवांसाठी लाभदायक असते. आणि ह्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही जमलं नाही तर मी तुम्हाला एक असा प्रॅक्टिकल उपाय सांगतो जो तुळ राशीसाठी कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, जी व्यक्ती शिक्षण घेत आहे आणि त्या व्यक्तीला शिक्षणाचा आधाराची पण गरज आहे, अशा व्यक्तीला तुम्ही शिक्षणात मदत करा आणि त्यातून मग तुमचं शुक्राचं जे बळ आहे ना ते नक्कीच वाढेल. आणि हे जे शुक्र राहू जे योग सध्याचे चालू आहेत ना, ही तुमची फसवणूक होऊ देणार नाही. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.